पाहिजे आणि आपण हे सगळं सावरलं पाहिजे. कारण काय असतं माहिती का, की आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीत एखादी गोष्ट आपण चमत्कार म्हणून बघतो ना, तिथं थोडीशी फसगत होती. मी कधीही सांगतो की कुठल्याही संतांचं चरित्र बघताना त्याच्यामध्ये असलेले चमत्कार जे आहेत ना, त्या चमत्काराच्या मागे चुकूनही जाऊ नका. चुकूनही त्या चमत्काराचा विचार करू नका की खरंच एखादी गोष्ट अशी होती का, की खरंच तो गेलेला मुलगा उठला का, खरंच तो जिवंत झाला का, बाकीच्या गोष्टी झाल्या का. हे जर आपण पाहत बसलो तर त्या शिकवणीकडचं आपलं लक्ष निघून जातं, दुर्लक्ष होतं. आणि कळत न कळत काय होतं की आपल्या डोक्यात असं बसतं की हे जे आहेत हे असं करू शकतात, मग हे माझ्या बाबतीत असं का नाही करत. पण यांनी जी काही उपासना केली या पात्राने, तेवढी उपासना आपली झाली आहे का. तरी आपल्याला असं वाटतं की नाही, त्यांनी यावं, त्यांच्या हातातला दंड घेऊन यावा आणि तो दंड घेऊन यावा आणि त्यांनी तो मला द्यावा. का तर ही जादूची कांडी मी कुठेही फिरवली की माझ्या सगळी कामं होतील, माझ्याकडे पैसा अडका येईल. अहो हे कसं होईल, शक्य आहे का. भले ते देतीलही, पण ते देतील कधी तर तुमचा भाव बघून, त्यांची सेवा आपण काय करतो ते बघून, त्यांची उपासना काय करतो हे पाहिल्याशिवाय ते देतील कसं. पण माणसाला काय होतं, आणि ते देतात तर कैक वेळेला असं असतं की अशी बुद्धी सुद्धा माणसाला होती की एखाद्या माणसाला असं आपण म्हणणं, की एखाद्या थोर सत्पुरुषाला आपण असं म्हणणं की नाही अरे असं काय. ज्या वेळेला आपण असं म्हणतो आणि नंतर असा काही प्रसंग घडतो की आपल्याला आपणच तिथं जाऊन भजनी लागतो, तर हा प्रसंग घडल्यानंतर आपण शांतपणे असा विचार करायला पाहिजे की हे जे सगळं होत होतं ना, हे आपल्या उद्धाराकरता यांनी सगळं रचलेलं होतं. पण आपण विचारच कुठल्या गोष्टीचे करत नाहीत. एकच विचार केला तर अविचार, नाहीतर बाकी दुसरा आपण कुठला विचार जो असतो तोच आपण करत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण विचार केला पाहिजे, बारकाईने विचार केला पाहिजे की नेमकं त्रिविक्रम भारती महाराजांना असं म्हणतायत. बर म्हणलेलं काय दुसऱ्या कोणी सांगितलं का नाही, तर ह्यांनी ते ऐकलं. यांनी ऐकलं म्हणजे काय ऐकलं, तर त्रिविक्रम भारतींची भक्ती होती, त्यांचा अधिकार होता, त्यांची ताकद होती, तेवढी त्यांची उपासना होती. ते प्रत्यक्ष बसल्यानंतर रोज त्यांना प्रत्यक्ष नरसिंहाचं दर्शन होत होतं. त्यांना मानसपूजा 100% साध्य होती. मग शेवट असा असल्यामुळं महाराजांना त्यांच्या मनातलं कळलं आणि मग महाराजांनी काय केलं की राजाला एक दिवस बोलवणं पाठवलं की राजन ये म्हणून इकडं. राजा गेला. राजा गेल्यानंतर विचारलं की काय आज्ञा स्वामी. नाही आपल्याला उद्याला कुमसीला जायचं. ठीक आहे महाराज. नाही पण कुमसीला जायचंय तर असं जायचं नाही, तुझ्याकडे जे काही सैन्य आहे, जे घोडदळ असू दे, अश्वदळ असू दे, पायदळ असू देत, हत्ती असू देत, उंट असू देत, जे सगळं सैन्य ते सगळं सैन्य सोबत पाहिजे आणि मोठा लवाजमा घेऊन आपल्याला तिथं जायचं. ठीक आहे. स्वामींची इच्छा, मनातली इच्छा की यांनी जर कधी जास्त आणलं असतं तर स्वामी म्हणले असते एवढं कशाला आणलं. पण आज स्वतःहून परमात्मा जर म्हणतोय तर तिथं राजाला काय बाकी विचार करायची गरज आहे. त्याच्या तर मनातलीच गोष्ट ही. त्याने सगळी रातोरात तयारी केली आणि सगळं सैन्य घेऊन तो आला, पालखी घेऊन आला.
आणि चला म्हणला महाराज. पूर्ण सिद्धता झाली. स्वामी महाराज उठले, पालखीत बसले आणि हे सगळं भलं मोठं असं सगळं सैन्य, की इतकं की यांच्यात ते अश्वदळ सगळं हे चालताना याचा धुराळा सुद्धा सगळं वर उडत होता आभाळामध्ये. जणू धुळीचे लोट येत आहेत अंगावर असा भास होत होता. आणि इकडे त्रिविक्रम भारती रोजच्या प्रमाणे बसलेले मानसपूजेला बसून ध्यानस्थ बसलेले, की चला आता आपल्याला मानसपूजा करायची रोजची वेळ झाली. आणि समोरनं असे भले मोठे धुळीचे लोट दिसतायत, सगळं दिसतंय. आणि यांच्या मनामध्ये अशी विचित्र अशी एक कालवा चालू झाली, की नेमकं असं का होतंय आज, असं विचित्र का होतंय, की माझं मन आज साशंक का होतंय, की आज मला नरसिंह दिसणार नाहीत किंवा ते आज येणार नाहीत मानसपूजेत. असं का वाटतंय, की नेमकं असं काय माझ्या हातनं आज चुकलं, काय नाही. या विचारामध्ये ते बसलेले असताना समोरनं ते धुळीचे लोट धुसर होतात. आणि समोर ज्या वेळेला हे बघतात, तर समोरनं येणारं सगळं जे आहे, जे घोडे असतील, हत्ती असतील, माणसं असतील, जे काही सगळं ही फक्त नरसिंहाची मुखच दिसतात त्यांना. आणि सहस्त्र लाखो मुखाने नरसिंह येतोय हे पाहिल्याबरोबर त्रिविक्रम भारती खूप घाबरतात. आणि नंतर ते थोडंसं बारकाईने बघायचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेला त्यांना स्वामी महाराज बसलेले दिसतात पालखीत. मग मात्र त्यांना त्यांची चूक लक्षात येते, की नाही, आपण दंबाचारी यांना म्हणलं, ती चूक आपल्याला भोवली. आणि ते उठतात आणि स्वामी महाराजांच्या तिथं जाऊन साष्टांग दंडवत घालतात. महाराजांना पालखीतनं खाली उतरवतात आणि सांगतात, की महाराज, हे आपलं विराट रूप जे आहे हे आपण थांबवा. हे नाही बघू शकत मी, हे मी बघू शकत नाही. आता आपण विचार करू, की विराट रूप याच्या आधी भगवंतांनी कधी दाखवलं, कुणाला दाखवलं? मग आपण जे म्हणतो रामकृष्ण श्रीपाद वल्लभ अगणित नावाने, हे जे सामर्थ्य सद्गुरूंचं, हे जे सद्गुरूंचं सामर्थ्य, तर हे सामर्थ्य सगळं जे दडलेलं आहे ना, ते तत्वामध्ये दडलेलं आहे. ते नाही नावामध्ये, नाही व्यक्तीमध्ये. ते फक्त ओतप्रोत आहे त्या तत्वामध्ये. आणि आपण तत्वापासूनच फारकत घेतोय. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर महाराजांनी सगळं आपलं विराट रूप आवर्त घेतलं आणि मग त्रिविक्रम भारतींना सांगितलं, आशीर्वाद दिला. त्यांना आशीर्वाद दिला आणि महाराज परत गाणगापूरला आले.